छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अवघ्या एक दिवसांवर येऊन राहिलेला आहे। राज्याभिषेकाच्या अनुषंगाने त्या काळात जेवढ्या काही म्हणून घडामोडी घडलेल्या होत्या त्यातले एक दोन प्रमुख घडामोडी मी तुम्हाला सांगणार आहे। कदाचित तुम्ही त्या घडामोडींबद्दल अनभिज्ञ असाल असं मला वाटतं वैयक्तिक, कारण फारसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अनुषंगाने ते कधी सांगितलं जात नाही। दोन घडामोडी आहेत ज्या छत्रपती शंभूराजांशी खरं तर संबंधित आहेत। शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला सुरू होता। राज्याभिषेक सुरू असतानाच काशीचा एक संस्कृत पंडित, संस्कृत विद्वान या ठिकाणी आलेला होता, गागाभट्ट नावाचा। गागाभट्टच त्या ठिकाणचे सगळे विधी वगैरे करत होते। संस्कृतचा प्रचंड गाढा अभ्यास असलेला हा विद्वान होता खरं तर। आणि ते त्या ठिकाणी सगळे विधी वगैरे करत असताना त्यांच्या बाजूला शंभूराजे बसलेले। साधा विचार करा, गागाभट्टांचं वय त्यावेळेचं आहे 65 वर्षांचं आणि शंभूराजांचं वय आहे अवघ्या 18 वर्षांचं। आता शंभूराजे 65 वर्षांच्या गागाभट्टाच्या त्या संस्कृत मधल्या काही चुका काढणं तसं वयानं जर विचार केला तर शक्य नाही, कारण आपल्याकडे लोक सहजपणाने बोलतात। वयोवृद्ध किंवा जुनी जाणतीची लोक आहेत, आपण जर त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच सांगतात, लगे लागला तत्वज्ञान शिकवायला वगैरे, उन्हाळं पावसाळं तुझ्यापेक्षा 4 आम्ही जास्त खाल्ले तर तू आम्हाला लागला शिकवायला। आणि खरं आहे, ते वय परत्वे वाढत जाणारा एक अनुभव वेगळा असतो, त्याचं शहाणपण वेगळं असतं। पण शंभूराजे गागाभट्टांच्या बाजूला बसलेले आहेत। शिवरायांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी सुरू आहे आणि शंभूराजांनी गागाभट्टांना त्यांच्या संस्कृत मधल्या काही चुका निदर्शनास आणून दिल्या की तुमचं इथं चुकतंय, तिथं चुकतंय, अमुक चुकतंय, तमुक चुकतंय। कोण 18 वर्षाचं पोरगा असं करेल का? गागाभट्टांना सुद्धा त्या काळात प्रश्न पडला, हे पोरग कोण आहे नेमकं, ज्याला मिसरूड सुद्धा फुटली नाही? एवढं पोरग माझ्यासारख्या 65 वर्षाच्या प्रचंड अनुभव असलेल्या संस्कृत विद्वानाला, संस्कृत पंडिताला वेड्यात काढते, नेमकं हाय कोणी? मग त्या दिवशी रात्री त्यांनी चौकशी केली तर ते शिवपुत्र शंभूराजे होते आणि शंभूराजांच्या सोबत त्यांनी रात्रभर संस्कृत विषयावर चर्चा केली आणि त्या काळात गागाभट्टाचं एक मत बनलं की होय, किमान आत्ताच्या काळात जगाच्या पाठीवर शंभूराजांबरोबर एखादा संस्कृत विषयावर वाद घालू शकेल किंवा चर्चा करू शकेल इतका विद्वान पंडित कुणीही नाही। कोण सांगतंय? गागाभट्ट, ज्या राज्याभिषेकाची वेळ आली होती। त्यांनी इथून जाताना समयनय नावाचा एक ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथाची अर्पण पत्रिका ही शंभूराजांना त्यांनी बहाल केलेली आहे। त्या अर्पण पत्रिकेच्या सुरुवातीला एक वाक्य जे लिहिलंय ते फार महत्वाचं आहे। त्यांनी लिहिलंय असं, सकल शास्त्र निपुण धर्मशास्त्र कोविद छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी अर्पण। कुणाला अर्पण केला ग्रंथ? तर शंभूराजांना। म्हणजे 18 वर्षाच्या शंभूराजांचं ज्ञान किती होतं, संस्कृत विषयातला त्यांचा अभ्यास किती होता बघा। भले आपण ऐकलंय की विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हटले होते, मी मराठी भाषेतला शिवाजी आहे, पण खरं सांगतो मराठी भाषेतले ते आहेत का नाही कुणाला माहित नाही, पण छत्रपती संभाजी महाराज हे संस्कृत विषयातले शिवाजी महाराज आहेत असं म्हणायला वाव आहे। आता दुसरा एक प्रसंग शंभूराजांच्या अनुषंगानेच आहे। शिवरायांचा राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी होणार आहे आणि आदल्या दिवशीच शिवरायांना संपवण्याचं एक कटकारस्थान रचलं जात होतं। त्या काळात एक त्र्यंबकराव वाडकर जे होते त्यांना 12 गावची देशपांडेगिरी दिलेली होती। माझ्या माहितीनं पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी याबद्दल सांगितलेलं आहे। त्यांना 12 गावची देशपांडेगिरी दिलेली होती। त्यांचा मुलगा निवासराव वाडकर, त्याचं नुकतंच लग्न झालं होतं, लग्नाला 1 महिना उलटला होता आणि त्र्यंबकराव वाडकरांच्या अंगणातच मिटिंग भरली की छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायचं कसं, त्याचं कटकारस्थान रचलं जात होतं आणि त्यांना सहकार्य करायला मोगल सुद्धा त्या ठिकाणी होते। आता त्र्यंबकराव वाडकरांच्या अंगणामध्ये रात्रीच्या वेळेत ती मिटिंग सुरू आहे। निवासराव वाडकरही त्यांच्यासोबत तिथं बसलेले आहेत, काही 2-4 लोक तिथं बसलेले आहेत, गंभीर मसलती चालू आहेत। आणि निवासराव वाडकराची जी नवीन बायको होती गोदा, ती सारखी येरझाऱ्या घालत होती की आपला नवरा अजून बिचाऱ्याकडे कसा आला नाही। मग तिने थोडं लक्ष दिलं, पुन्हा तिच्या लक्षात आलं की आपले सासरे जे आहेत ते वतनदार आहेत, 12 गावची देशपांडेगिरी त्यांच्याकडे दिलेली आहे, त्यामुळे काहीतरी त्यांना काम असावं म्हणून तिनं दुर्लक्ष केलं। ती जाऊन झोपली, तिचा डोळा लागतो ना लागतो तोच तिच्या कानावर एक चर्चा पडली की शिवरायांना संपवायचं कसं। उद्या छत्रपती शिवाजी महाराज अंबारीतनं रायगडावरती होळीच्या माळाकडे निघतील, त्यावेळी ते होळीच्या माळाकडे निघत असतानाच रायगडच्या वाघ दरवाजावरची तोफ पेटवून द्यायची आणि शिवरायांचा तिथं अंत करायचा। रायगडच्या आसपासच्या परिसरात सगळे मोगल दबा धरून बसलेले आहेत, त्यामुळे शिवरायांना संपवण्यात आपल्याला काही अडचण नाही। शिवाय आपले 40 धारकरी रायगडवरती जाऊन पोहोचलेले आहेत। आता हे ऐकलंय त्या गोदानं, पण गोदाला काही डोळा लागेना। गोदाला माहित आहे भले आपले सासरे आहेत, हा आपला नवरा आहे, पण तिला माहित आहे स्वराज्याचा पंचप्राण कसल्याही परिस्थितीत वाचला पाहिजे। मुळात त्या गोदाचं जे माहेर आहे ते रायगडच्या पायथ्यालाच आहे तिथंच, आणि त्या गोदाला काही झोप लागेना। मग गोदा उठली, त्या वाडकरांच्या पाठीमागच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला गेली, त्या पाग्यातला पाखऱ्या नावाचा एक घोडा उचलला, त्या घोड्याला टाच मारली आणि तडक निघाली रायगडाच्या दिशेने। साधा विचार करा, एक स्त्री, ती सुद्धा त्या काळात ज्या काळात स्त्रिया सुरक्षित नव्हत्या अशा काळात रात्रीच्या वेळी पाखऱ्या नावाच्या घोड्याला टाच मारून ती तडक रायगडाच्या दिशेने निघत असेल तर किती शिवरायांवर अपार प्रेम असेल इथल्या रयतेचा विचार करा। ती निघाली,
पहाटेच्या वेळी रायगडच्या जवळ पोहोचली आणि तिथं पोहोचल्यानंतर पहारेकऱ्यांना त्यांनी विनंती केली की शिवरायांच्या जीवाला धोका आहे, कृपया दरवाजा उघडा, मला ती बातमी महाराजांपर्यंत पोहोचवायची आहे. तर पहारेकरी म्हटले, तुला माहित नाही का स्वराज्याचा कायदा? इथं रायगडचा महादरवाजा शक्यतो सूर्योदय झाल्याशिवाय कधीच आणि कुणालाच उघडता येत नाही. स्वतः महाराज इथं आले तरी आम्ही दरवाजा उघडत नाही, हा स्वराज्याचा कायदा आहे. मग गोदाला कळून चुकले की आता काही दरवाजा उघडला जाणार नाही, पण ही बातमी कसल्याही परिस्थितीत रायगडपर्यंत पोहोचली पाहिजे. पण तोपर्यंत वाडकर पितापुत्रांना कळलं की गोदा गायब आहे आणि निश्चितपणाने ही बातमी आता रायगडपर्यंत पोहोचणार, म्हणून गोदालाच आता संपवायचं म्हणून वाडकर पितापुत्र आणि काही त्यांचे सहकारी तिथून निघाले होते. तोपर्यंत गोदा रायगडपर्यंत पोहोचली होती, पण महादरवाजा उघडला जात नाही. अशा वेळी गोदानं त्या काळात रायगडवरनं पावसाळ्यातलं पाणी बाहेर काढण्यासाठी एक छोटं बिळ केलेलं होतं. त्या बिळातनं गोदा सरपटत रायगडवरती जाऊन पोहोचली. संपूर्ण अंग खरं तर सोलवटून निघालं होतं, पण तिने जीवाची काळजी केली नाही. ते रायगडवरती कशी बशी पोहोचली, पहारेकऱ्यांनी त्यानं सांगायचा प्रयत्न केला. तोपर्यंत समोरनं सर्जा नावाच्या घोड्यावरने शंभूराजे येत होते. त्यांच्यासोबत रायाप्पा होते, ज्योत्याजी केसरकर होते, कवी कलश होते. आणि मग शंभूराजांना तिनं सांगितलं की राजे, उद्या आपल्या वडिलांच्या आबाश्रींच्या जीवाला धोका आहे. शंभूराजांनी पटकन सहकार्यांना सांगितलं, हिला गोदाला सदरेवर घेऊन या. तिला सदरेवर नेलं गेलं. त्यांच्या बाजूला शंभूराजांच्या पत्नी येसुबाई सुद्धा बसलेले आहेत, सगळे सहकारी बसलेले आहेत. सगळं तिचं ऐकून घेतलं आणि मग शंभूराजांची खात्री पटली की खरंच शिवरायांच्या जीवाला धोका आहे. आणि मग दिवसभर त्यांनी त्या काळात राज्याभिषेकाच्या वेळी संपूर्णपणे टेहळणी करायला सुरुवात केलेली. काही अनोळखी चेहरे दिसत आहेत का, आणि दिसले तर चौकशी करायच्या आधी अनोळखी चेहऱ्यांनी पळ काढायचा प्रयत्न केला. काहींनी रायगडवरनं खाली उड्या टाकल्या, आत्महत्या केली, आणि बाकी सगळाच त्यांचा प्लॅन खरं तर हाणून पाडला. आणि वाडकर पितापुत्रांना कसल्याही परिस्थितीत अटक करा असा आदेश शंभूराजांनी सोडला होता. पण वाडकर पितापुत्रांनी पुन्हा दुसरीच अफवा पसरवली की आमच्या गोदाला अपरात्री शंभूराजांनी उचललं. साधा विषय, ज्या काळात रायगडचा महादरवाजा सूर्योदयाशिवाय उघडला जात नव्हता, अशा काळात शंभूराजे रात्रीच्या वेळी त्या गोदाला रायगडवरती आणतील कसे? आणि दुसरा विषय असा की 1,00,000 लोक आदल्या दिवशी तिथं जमलेले आहेत राज्याभिषेकासाठी. त्यांच्या नजरा चुकवून शंभूराजे त्या बाईला घेऊन तिथं येतील कसे? शक्य नाही. पण मुद्दामहून अफवा पसरवला गेल्या, कारण आपण बदनाम होतोय त्याच्या आधी शंभूराजांना बदनाम करायचं. पण ते कटकारस्थान हाणून पाडलं गेलं. शंभूराजांवरती जो आळ घेतला होता त्याच्यासाठी एक समिती नेमली. त्या काळात खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये असं निदर्शनास आलं की वाघ दरवाजावर जी ठेवलेली दारू होती ती आतषबाजीची दारू नव्हती, तर ती बारूद खाण्याची दारू होती. शिवरायांना संपवण्याचं कटकारस्थान रचलं होतं. त्यामुळे सगळ्यांचंच पितळ खरं तर त्या काळात उघडं पडलं होतं. म्हणजे असे दोन प्रसंग त्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगानं रायगडवरती राज्याभिषेकाच्या वेळी घडले होते. आता विचार करा, मला कधी कधी प्रश्न पडतो की शंभूराजे एकाच वेळी तिकडं गागाभट्टाजवळही बसलेले आहेत, त्याला संस्कृत मधलंही काही सांगतायत, आणि दुसऱ्या बाजूला निर्विघ्नपणे हा राज्याभिषेक पार पाडला पाहिजे म्हणून प्रयत्न करतायत. त्यावेळी त्यांचं वय आहे अवघं 18 वर्षांचं. कसं शक्य असेल? त्यामुळं त्या छत्रपती संभाजीराजांच्या विद्वत्तेला, त्यांच्या पराक्रमाला, त्यांच्या शौर्याला, त्यांच्या धाडसाला, निडरपणाला, प्रामाणिकपणाला मनापासून सलाम. राज्याभिषेकाच्या अनुषंगाने आजचा केलेला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक करा. आपलं मत कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका. आणि माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे विक्रांत पटेल स्पीकर, आपण अवश्य सबस्क्राईब करा. कारण अनेक महापुरुषांच्या अनुषंगानं मोटिवेशनल व्हिडिओ याच्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी खरं तर घेऊन येतोय. त्याच्यासाठी माझा चॅनल आपण आधी सबस्क्राईब करायला पाहिजे. मनापासून जय शिवराय.